जसं आपण सातत्यानं सांगतोय की दिवसभर चर्चा याची आहे की ऋतुजा लटके यांना जरी 66,247 मतं मिळालेली असली तरी दुसऱ्या क्रमांकाची मतं आणि इतर उमेदवारांहून जास्त मतं ही नोटाला मिळालेली आहेत। भाजपचे नेते राम कदम आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। राम कदम, आता आशिष शेलार यांनी जे ट्विट केलंय ते तुम्ही वाचलं असेलच, पण ऋतुजा लटके यांचा विजय आणि नोटाला मिळालेली जास्त मतं याचं पुन्हा एकदा खापर भाजपवर फोडण्यात आले की भाजपने प्रयत्न केले की नोटाला अधिक मतं मिळावीत? नाही, श्रीमान उद्धव ठाकरेंची ही रडकी सेना आहे। एका मोठ्या दिलदार वृत्तीनं भाजपानं आपला उमेदवार मागे घेतला आणि जर आम्ही उमेदवारी मागे घेतली नसती तर निश्चितपणे त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले असते, हे सत्य आहे। कारण मागच्याही निवडणुकीमध्ये ते उभे होते, त्यांना अपक्ष उभं राहून देखील जवळपास निसटता त्यांचा पराजय झाला होता। 60,000च्या आसपास त्यांना मतं मिळाली होती, ही वस्तुस्थिती आहे। आता भाजपने एक दिलदारपणा दाखवला, मनाचा मोठेपणा दाखवला, संवेदनशीलता दाखवली, तर त्याचे आभार न व्यक्त करता म्हणजे ज्याला आपण एखाद्याच्या उपकाराची जाणीव न ठेवता अशा पद्धतीनं जर त्यांची विधानं येत असतील तर महाराष्ट्राची जनता ती विधानं काळजीपूर्वक त्यांच्या स्मरणात ठेवेल। म्हणजे नीलमताई असं म्हणाल्या की आपण म्हणजे भाजप कलंकित करण्याचा प्रयत्न करतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंचा विजय, त्यांनीच उलट अशी कृती केली किंवा असं प्रवृत्त केलं लोकांना की नोटा। माननीय खासदार नवनीत राणा यांचं एक विधान अत्यंत बोलकं आहे। 2.5 वर्षातला आळशी ऑफ द इयर हा पुरस्कार माननीय श्रीमान उद्धव ठाकरेंना मिळेल। अशा मुख्यमंत्री, काम न करणारा मुख्यमंत्री, लोकांना न भेटणारा मुख्यमंत्री, पत्रकारांना न भेटणारा मुख्यमंत्री, अशी त्यांची एकंदरीत प्रतिमा आहे। आता अशी प्रतिमा महाराष्ट्रामध्ये नाकारली जाईल का स्वीकारली जाईल? पोलिसांना तुम्ही वसुलीला जुंपता आणि मग नंतर तुम्ही म्हणता की लोक नोटाला का मतदान करतायत। तुमचे मंत्री, आमदार, खासदार तुम्हाला सोडून जातात, मग लोक जर नोटा स्वीकारत असतील तरी उद्धव ठाकरे त्यांची सेना हे स्वीकारणार नाही। कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका, कधीतरी आत्मचिंतन काय असतं याबाबत विचार करा। प्रत्येक वेळेस फक्त वादाला वाद आणि विधानाला विधान असं करून चालत नाही। तुम्हाला तुमच्या लोकांनी सोडा, तुमच्या रक्ताचे भाऊ तुम्हाला सोडून गेले, घरातले नोकर चाकर, बाळासाहेबांचे सेवक तुम्हाला सोडून गेले, मग मतदार तुमच्यासोबत कसा राहील? आहे उत्तर काही? त्यामुळे मतदारांनी त्या ठिकाणी नोटा हे स्वीकारलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी घाव करायचे झाले तर पाठीमागून करत नाही, तोंडावर करतो भारतीय जनता पार्टी हा पक्ष। आम्ही मोठेपणानं तिथला उमेदवार मागे घेतला, ऋतुजाताई निवडून आल्या, त्यांचं अभिनंदन आम्ही करतो आहोत। पण शिवसेनेकडून, आम्ही शिवसेना मानत नाही, पेंगविन सेनेकडून ही जी रणगाथा सुरू आहे ती त्यांनी थांबवावी। नक्की राम कदम, धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।